निकिता त्या बस स्टँडवर एकटीच उभी होती. घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते. तिच्या ऑफिसमधलं काम आज जरा जास्तच वाढलं होतं. त्यामुळे ती रोजच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली होती. वाऱ्यामुळे झाडांची पानं सळसळत होती आणि स्ट्रीट लाईटच्या पिवळसर प्रकाशाखाली पडणाऱ्या सावल्या अधिकच भेसूर वाटत होत्या. त्या रात्रीच्या भयान शांततेत फक्त दूरवर कुत्र्यांचे भुंकणे आणि मध्येच अचानक उडणाऱ्या वटवाघळांचे आवाज तेवढेच काय ते ऐकू येत होते. सहसा या वेळी शेवटची बस यायची, पण आज ती लेट झाली होती. आधी 11:15 मग 11 वाजले तरी बस काही आली नाही. स्टँडच्या बाजूला असलेल्या टपरीवरचा चहा संपलेला आणि दुकान बंद करून चहावालाही निघून गेला होता. थोड्या वेळ वाट पाहत असताना थकव्याने निकिताचा डोळा लागला. काही वेळ उलटला असेल. अचानक जोरात भिरभिरणाऱ्या वाऱ्याच्या झोताने ती दचकून जागी झाली. तिने बाजूला पाहिलं तर तिच्या शेजारी एक 7 ते 8 वर्षांची मुलगी शांतपणे येऊन बसली होती. निकिताने इकडे तिकडे नजर फिरवली, पण स्टँडवर त्या दोघींशिवाय कोणीच नव्हतं. मनात विचारांचं काहूर उठलेलं. एवढ्या रात्री एकटीच ही मुलगी इथे काय करत असेल? काय ग, तुझं नाव काय आहे आणि इथे एकटीच का बसली आहेस? निकिताने हलक्या आवाजात विचारलं. ती मुलगी तिच्याकडे पाहत राहिली, पण काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांत एक अनोखे भय होते. निकिताने पुन्हा विचारलं, काय नाव तुझं? तू इथे कोणाबरोबर आली आहेस का? पण त्या मुलीने उत्तर द्यायचं टाळलं. ती शांत होती. निकिता तिला आणखी काही विचारणार इतक्यात ती मुलगी अचानक उठली आणि अंधाराच्या दिशेने पळत गेली. स्ट्रीट लाईट असली तरीही त्याचा प्रकाश दूरवर पडत नव्हता. स्टँडच्या मागच्या बाजूला तो प्रकाश असेपर्यंत ती दिसली, पण त्यानंतर असलेल्या अंधारात ती कुठेतरी गुडूप होऊन गेली. निकिताच्या अंगावर शहारे आले. आजूबाजूला कोणीच नव्हतं. फक्त अचानक वाहणारा गार वारा आणि रस्त्यावर दूरवर दिसणाऱ्या वाहनांचे अस्पष्ट दिवे. घरी परतताना तिच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत राहिला. ती मुलगी कोण होती? एवढ्या रात्री ती तिथे एकटीच का होती? आणि सर्वात महत्वाचं, ती इतक्या पटकन कुठे निघून गेली? रात्रीच्या त्या विचित्र घटनेनंतरही निकिता दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी ऑफिसला आली, पण तिच्या मनातून काल रात्रीची ती मुलगी काही केल्या जात नव्हती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा तोच प्रसंग येत होता. ती मुलगी, तिच्या डोळ्यांतले भय, तिचे उत्तर न देणे आणि नंतर अचानक अंधारात गायब होणे. आज ऑफिसमध्ये विशेष दिवस होता. कंपनीच्या स्थापनेला 45 वर्ष पूर्ण झाल्यामुळे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं. संपूर्ण ऑफिस दिव्यांच्या रोषणाईनं उजळलं होतं. ठिकठिकाणी सजावट केलेली. मोठा हॉल पार्टीसाठी सजवला गेला होता आणि सर्व कर्मचारी जल्लोषात सहभागी झाले होते. निकिताने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. काहीच नसेल असं, कदाचित मला भास झाला असेल, असा विचार करून ती पार्टीमध्ये सामील झाली. पण तरीही तिचं मन कुठेतरी अस्वस्थ होतं. तिच्या सहकाऱ्यांसोबत बोलता बोलता ती हॉलच्या समोर असलेल्या जिन्याकडे वळली आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली, कारण त्या जिन्यावर एक परिचित आकृती दिसली. तीच मुलगी. ती मुलगी हळूहळू जिना चढत होती. तिच्या पायांचा आवाज कुठेच येत नव्हता. निकिता सुन्न झाली. ती घाईघाईने तिच्या मागे गेली, पण कोणाची तरी हाक ऐकू आल्यामुळे तिने एका क्षणासाठी दुसरीकडे पाहिलं.
पण तोपर्यंत ती मुलगी नाहीशी झाली होती. तिथे कोणीच नव्हतं, फक्त ओसाड कॉरिडॉर आणि हलकासा गार वारा. तरीही निकिताच्या कपाळावर घाम जमा झाला. ही मुलगी खरी आहे का, की मला फक्त भास होतोय? तिला समजेनासं झालं. थोड्या वेळाने पार्टी जोमात सुरू झाली. मोठा केक कट केला गेला. म्युझिक सुरू झालं. लोक गप्पा मारत होती. हॉलमध्ये सगळे मजेत होते, पण निकिता मात्र अजूनही अस्वस्थ होती. ती त्या मुलीला शोधत होती आणि अचानक लोकांच्या गर्दीत तिला पुन्हा ती मुलगी दिसली. ती एका कोपऱ्यात उभी होती आणि हळूहळू केक खात होती. तिच्या लहानशा हातांनी ती काजू बदाम असलेला केकचा एक तुकडा तोंडात टाकत होती. पण तिची नजर मात्र सरळ निकिताकडे होती. निव्वळ शांत आणि विचित्र. निकिता सावधपणे तिच्या दिशेने निघाली, पण जसे ती जवळ पोहोचली तशी ती मुलगी मंद हसू देत बाहेरच्या दिशेने धावत गेली. अगं थांब, ऐक ना. निकिताने हाका मारल्या. तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी ऐकत नव्हती. ती जिना उतरू लागली, पण तिने घातलेल्या सँडल्समुळे तिला धावता येत नव्हतं. ती बिल्डिंगच्या गेटजवळ जाईपर्यंत ती पुन्हा दिसेनाशी झाली. आता निकिताला पक्क जाणवलं की काहीतरी अघटित घडतंय. ती मुलगी खरंच आहे का? आणि जर असेल तर ती इथे कशी आली? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती कोण होती? पार्टी संपल्यानंतर निकिता उशिराच निघाली. ऑफिसमधून बाहेर पडताना ती गेटजवळ काही क्षण थांबली. रात्रीचा गार वारा हलके स्पर्श करून गेला. त्या मुलीच्या आठवणींनी तिच्या अंगावर अजूनही शहारे येत होते. ती स्टँडकडे निघाली. अजूनही तिथे तुरळकच वर्दळ होती. तिच्या मनात एका गोष्टीचा आनंद होता. कदाचित आज पुन्हा भेट होईल. आणि खरोखरच ती मुलगी पुन्हा तिथेच बसली होती. निकिता तिच्या जवळ जाऊन बसली. आज पहिल्यांदाच ती मुलगी तिच्याकडे पाहून मंद स्मितहास्य करत होती. निकिताच्या मनात एक गूढ कुतूहल दाटून आलं. तुझं नाव काय? निकिताने हळू आवाजात विचारलं. पिहू, मुलगी शांतपणे म्हणाली. निकिताच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले. तू इथे एकटीच आहेस? तुझे कोणी नाही का इथे? पिहू काही क्षण गप्प बसली. मग हलक्या आवाजात म्हणाली, निकुताई, सगळे आपल्याकडे असं का बघतायत, भूत बघितल्यासारखे? निकिता एकदम आश्चर्यचकित झाली. तुला माझे नाव कसे माहीत? तू ओळखतेस मला? तिने आजूबाजूला पाहिलं. काही लोक त्यांच्या दिशेने विचित्र नजरेने पाहत होती. एक जण चक्क घाबरून मागे सरकला. निकिताला हे सगळं फार विचित्र वाटत होतं. तिने लोकांकडे दुर्लक्ष करून पुन्हा पिहूकडे लक्ष दिलं. तिच्याशी बोलण्यात मग्न झालेली निकिता तिच्यासाठी कासावीस होत होती. पण पिहू काहीच बोलली नाही. तसे निकिताने पुन्हा प्रश्न केला, ते सगळं सोड, तू सांग मला, तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? पिहूने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या डोळ्यांत एक वेगळी शांतता होती. जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. रात्रीचे 11 वाजले होते. हवा आणखीनच थंड झाली होती. स्टँडवरील दिवे मंद प्रकाश टाकत होते. काही क्षण दोघी शांत बसल्या. नंतर अचानक पिहू उठली आणि तिने काही न बोलता अंधारा स्टँडच्या मागे जाण्यास सुरुवात केली. पिहू, अगं थांब, कुठे चालली आहेस? निकिताने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पिहू ऐकत नव्हती. ती लांब रिकाम्या रस्त्याच्या दिशेने चालू लागली.
निकिताही तिच्या मागे जाऊ लागली. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. फक्त दूरवरचे काही दिवे लुकलुकत होते. तेवढ्यात एका बाजूला एक गाडी येऊन थांबली. काळसर रंगाची मोठी गाडी. पिहू त्या गाडीच्या दिशेने जाऊ लागली. गाडीमध्ये कोणीतरी होतं. पिहू त्यांच्या सोबत काहीतरी बोलत होती, पण निकिताला काहीच ऐकू येत नव्हतं. आणि मग पिहूने आरशात पाहिलं आणि जोरात किंचाळली. ती भयभीत झाली आणि एका झटक्यात गाडी शिरली. गाडीने वेग घेतला आणि दूर निघून जात नजरेआड झाली. निकिता मात्र सुन्न झाली. सकाळी जेव्हा पिहूला जाग आली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला काल रात्री गाडीत बसताना का किंचाळलीस ते विचारले. त्यावर तिने निकिता ताईबद्दल सांगितलं, पण तिचे आई वडील तिला म्हणाले की तिथे तर कोणीच नव्हतं. असतं तर इतक्या रात्री आपण तिला लिफ्ट दिली असती आपल्या गाडीत. पिहू ऐकायला तयार नव्हती. ती म्हणाली, बाबा, मी तुमच्याशी भांडण करून स्टँडवर जाऊन बसलेले आणि तिथे ती होती. नंतर माझ्या मागे सुद्धा आली, पण जेव्हा मी आरशात पाहिलं तर तिच्या जागी काहीतरी वेगळंच दिसलं मला. एक काळी कुट्ट आकृती. निकिता ताई दिसली नाही. तेव्हा पिऊच्या वडिलांनी काहीच सांगितलं नाही, पण त्या भागात चौकशी केल्यावर कळलं त्यांच्या ऑफिसमध्ये एक जुनी क्लायंट होती जिचं नाव निकिता होतं. काही वर्षांपूर्वी तिच्या लहान मुलीला ती ऑफिसमध्ये घेऊन आली होती आणि तिथून परतताना तिचा रोड अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तिच्या मुलीला शोधत असते. तिचं भूत त्या पार्टीतही आलं होतं. आजही रात्री अपरात्री कधी ती त्या रस्त्यावर फिरत असते, तर कधी त्या एसटी स्टँडवर बसलेली दिसते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.